माझ्यासाठी अंधारेताईंचा विषय संपलाय. माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही. त्यांनी कितीही पोस्ट टाकल्या तरी फरक पडत नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिली. माझ्यासाठी सुषमा अंधारेताई टीकाटिप्पणी हा विषय संपलाय. मी उलटा प्रश्न त्यांना केला तर त्यांची अडचण होईल. त्यांच्या या टीकेवर आणि ट्विटरवर यापुढे मी बोलणार नाही, असं सांगून उदय सामंत यांनी जिल्ह्यातील राज्यातील राजकीय घटनांवर भाष्य केलं. सुषमाताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदे साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल. त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश म्हस्केंना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा, आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे. पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरं म्हणून सांगितलेलं आहे. ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही. माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे. माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही, परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत. माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे. त्यांनी किती आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी असं सांगितलं की माझ्यासाठी सुषमा अंधारे ताई हा विषय टीकाटिप्पणीचा संपलेला आहे. माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर अडचण होईल. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझ्यासाठी सुषमाताईंवरची टीका मी तर केलीच नाही, पण त्यांनी जे काही मी उपमुख्यमंत्री होणार, मी असं होणार, मी तसं होणार, ते ज्या बोललेल्या होत्या त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलेलं होतं. त्याच्यामुळे सुषमाताई अंधारेंच्या टीकेवर व ट्विटवर याच्यानंतर मी बोलणार नाही. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. मी आपल्याला सांगतो की लोकसभेला ज्यावेळी हे सगळी मंडळी निवडून आली त्यावेळी EVMवर यांनी टीका केली नाही. विधानसभेला सगळं निघून गेलं तेव्हा EVM बदनाम झालं. त्याच्यानंतर वोट चोरीवरती आले, परंतु 65 लाख बिहारमधली सगळी मतं बाजूला केल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं गेलं. त्याच्यामुळे तो देखील विषय बाजूला पडला. आता ही नवीन टूम काढलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभव झाल्यानंतर परत दुसरी नाही, पण आता काढूच शकत नाहीत कारण 3 वर्ष निवडणुकाच नाहीत. आता थेट ते आम्हाला भेटतील लोकसभेच्या निवडणुकीला. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सोलापूरवरनची स्टेटमेंट तुम्ही बघितली असेल की नसेल मला माहीत नाही. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. त्यांनी हे शब्दप्रयोग UBTबद्दल केलेले आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते हे शब्दप्रयोग UBTसाठी अनेक दिवस करतायत हे तुम्हाला माहिती आहे. सर, एकनाथ शिंदे यांना सिरियसली घेत नाही, की घ्यायची गरज नाही असं जयकुमार गोरे म्हणाले, त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, जयकुमार गोरेंचं स्टेटमेंट मी सोशल मीडियावरनं बघतोय किंवा फेसबुकवरनं बघतोय. नक्की ते काय बोललेत मला माहीत नाही. ते बोलले नसावेत, पण जर बोलले असतील तर त्यांची पहिली टर्म आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या वक्तव्यामुळं नेत्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत ही दक्षता मंत्र्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळं जयकुमार गोरे साहेब बोलले असतील असं मला वाटत नाही, पण जर बोलले असतील तर एवढ्या मोठ्या नेतृत्वावर बोलण्यासाठी जयकुमार गोरे हे पात्र आहेत का हा देखील विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे माझे ते मित्र आहेत. नेत्यांवर टीका आणि आमच्या नेत्यांवर टीका केलेली ही सहन कोणी करणार नाही. त्याच्यामुळे जयकुमार गोरे हे बोलले नसतील, त्यांच्या तोंडामध्ये घातले असेल, परंतु जर बोलले असतील तर ते योग्य नाही असं माझं मत आहे. नाही, मला आपल्याबद्दल देखील फार कमाल वाटते. आत्ता मी बघत असताना काल 15 मिनटं दिलखुलास गप्पा देवेंद्रजींनी आणि शिंदे साहेबांनी मारल्या ही देखील बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे पहिली बातमी जी होती ती आता बाजूला झालेली आहे. आपण पहिली सकाळचीच बातमी विचारली, रात्रीमध्ये हे घडलंय ना. चिपळूणमध्ये महायुतीमध्ये कुठेतरी शेखर निकमानी वेगळी चूल दाखली, पण उभाटामध्ये सुद्धा 2 गट पडल्याची दिसतात. राजू देवळेकर म्हणून तिथे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत, रमेशभाई तिथं उभे आहेत आणि आमचे उमेश सकपाळ तिथे उभा आहेत. मी जास्त काही बोलत नाही, परंतु उमेश सकपाळ यांचा भाजपा शिवसेना म्हणून युतीचा उमेदवार म्हणून विजय नक्की आहे. जर UBTचे पक्षप्रमुख आणि राजसाहेब एकत्र येऊ शकतात तर भास्कर जाधव आणि रमेश कदम काय येऊ शकत नाही. सिंपल.